आध्यात्मिक भ्रमण करणाऱ्या भाविकाचा सन्मान सोहळा। आध्यात्मिक श्रद्धा, निस्वार्थ सेवा आणि भारतीय संस्कृतीचा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने दुचाकीवरून विविध पवित्र तीर्थक्षेत्रांचे आध्यात्मिक भ्रमण यशस्वीरित्या पूर्ण करणारे नांदुरा नगरीतील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व श्री पियुष राकेश मिहानी यांचा भारतीय ज्ञानपीठ शिक्षण संस्थेच्या वतीने उत्साहपूर्ण सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला। भारतीय ज्ञानपीठ शिक्षण संस्था ही स्वर्गीय O.K. जुनकडे सर यांनी रुजविलेल्या संस्कार, राष्ट्रप्रेम, भारतीय संस्कृतीचे जतन आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या उदात्त परंपरेला आजही जपणारी संस्था आहे। विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबरोबरच अध्यात्म, सामाजिक बांधिलकी, देशप्रेम आणि संस्कारांची जोपासना व्हावी हा त्यांचा विचार संस्थेच्या प्रत्येक उपक्रमातून सातत्याने जोपासला जात आहे। त्याच प्रेरणेतून या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले। कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे शब्दसुमनांनी स्वागत करण्यात आले। यावेळी भारतीय ज्ञानपीठ शिक्षण संस्थेचे संचालक श्री निलेश भाऊ जुनगडे, भारतीय ज्ञानपीठ हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री M.K. इंगळे, भाऊसाहेब सर, शिक्षक वृंद तसेच इतर मान्यवर उपस्थित होते। त्यानंतर श्री पियुष राकेश मिहानी यांचा श्री निलेश भाऊ जुनगडे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन यथोचित सत्कार करण्यात आला। सत्काराला उत्तर देताना श्री मिहानी यांनी यात्रेदरम्यान आलेले अनुभव कथन केले। विविध तीर्थक्षेत्रातील आध्यात्मिक वातावरण, संत महंतांचे मार्गदर्शन तसेच देशभरातील भाविकांकडून मिळालेले प्रेम व आत्मीयता यामुळे ही यात्रा अविस्मरणीय ठरल्याचे त्यांनी सांगितले। समाजात सद्भावना, संस्कार, राष्ट्रप्रेम आणि आध्यात्मिक मूल्यांचा प्रसार व्हावा हीच या यात्रेमागील प्रेरणा असल्याचे त्यांनी नमूद केलं। योगेश चिमकर, कार्यकारी संपादक, नांदुरा, दर्पण न्यूज।